सो स्त्रीधन म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर तुमचा ॲब्सोल्यूट राईट असतो का? सो हॅलो एव्हरीवन, दिस इज ॲडव्होकेट ईशा गायकवाड. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्त्रीधन म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर तुमचा ॲब्सोल्यूट राईट आहे का नाही. ओके, सो स्त्रीधन म्हणजे काय, तर कुठली पण अशी व्हॅल्युएबल थिंग, कोणती पण अशी व्हॅल्युएबल प्रॉपर्टी, एक्झाम्पल ज्वेलरी, देन कॅश वगैरे जे असतं, जे काही तुमच्याकडे तुम्ही स्वतः अर्न केलेले आहेत, ठीक आहे, एक तर फिमेलने स्वतः अर्न केलेले आहेत किंवा सेकंड तिला तिच्या माहेरच्यांकडनं लग्नाच्या पहिले दिले गेलेले आहे किंवा लग्नाच्या वेळेस तिला दिले गेलेले आहे किंवा सासरच्यांनी तिला लग्नाच्या वेळेस दिले गेलेले आहे किंवा लग्नानंतर सासरच्यांनी दिलेले आहे किंवा माहेरच्यांनी, ह्या सगळ्या थिंग्स ज्या आहेत त्या स्त्रीधनमध्ये येतात. स्त्रीधन याच्यावर वुमेनचा ॲब्सोल्यूट राईट असतो. ॲब्सोल्यूट राईट म्हणजे काय, तर ती ठरवते वेदर ते कुठे ठेवायचं, कसं ठेवायचं, ते कसं खर्च करायचं, ते कसं स्पेंड करायचं, त्याचा काय उपयोग केला जाऊ शकतो, ते इन्व्हेस्ट केलं जाऊ शकतं का नाही, ते सगळं स्त्री स्वतः ठरवते. ते म्हणजे स्त्रीधन. ओके, त्याच्याबद्दल डिसिजन्स पूर्णतः स्त्री स्वतः घेते. आता असे बरेचसे केसेसमध्ये होतं, जसं आमच्याकडे कोर्टा थ्रू जशा केसेस येतात की फिमेल जी आहे ती तिच्या सासरच्या घरातनं निघून येते आणि तेव्हा तिच्याकडे स्त्रीधन नसतं आणि सासरचे चक्क नकार देतात. जेव्हा कोर्टात केस येते तेव्हा ते स्पष्टतः नाही म्हणून पडतात की नाही, आमच्याकडे ते तिचं काही ज्वेलरी वगैरे नाही आहे, ते जे काही आहे ते ती घेऊन गेलेली आहे. मग आता ते प्रूफ कसं करायचं, तर त्याचे जे काही रिसिप्ट्स असतात, जे काही आपण पेमेंट केलेल्याचे जे काही डॉक्युमेंट्स असतात, ते सगळे तुम्ही जपून ठेवा. ते आपण ज्या ज्वेलरी बाय करतो तेव्हा ते कुणाच्या नावावर आहे वगैरे, हे सगळे रिसिप्ट्स तुम्हाला जपून ठेवावे लागतात आणि हे सगळे क्रॉस एक्झामिनेशनमध्ये आपल्याला काढून घ्यावं लागतं. सो असे अजून नवीन नवीन लीगल अपडेट जाणून घेण्यासाठी मला लाईक, शेअर, फॉलो नक्की करा आणि अजून काही क्वेश्चन असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. थँक्यू.